अमरावती महानगरपालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे। जीएसटीच्या वाटपातील तफावत, एलबीटीचा ना झाला नफा आणि वित्त आयोगाच्या निधीचा अभाव या सर्व कारणांमुळे शहर प्रशासनावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे। हा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं याकडे लक्ष वेधलं आहे। 1985 साली स्थापन झालेली अमरावती महानगरपालिका शहराचा विकास, रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे। महानगरपालिकेचं मुख्य उत्पन्न हे स्थानिक कर, जीएसटी आणि वित्त आयोगाचा निधी यावर आधारित आहे। पूर्वी एलबीटीच्या माध्यमातून स्थानिक कराच्या स्वरूपात महापालिकेला भरपूर उत्पन्न मिळत होतं, परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी जीएसटी मधून महसूल दिला जातो। परंतु जीएसटी वाटपाचा दर केवळ 8% असल्याने महानगरपालिकेचं उत्पन्न जवळपास 40%ने घटलं आहे। पूर्वी जिथे 400 ते 500 कोटी रुपये मिळत होते, तिथे आता केवळ 150 कोटींचं उत्पन्न होत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं मत आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलं आहे। विधान परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जीएसटी गॅप भरून काढण्याची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे ड वर्गातील महापालिकांना 30% कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागतं, मात्र अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने हे शक्य होत नाही, म्हणून हा दर 5% पर्यंत कमी करण्यात यावा अशी विनंती आमदार संजय खोडके यांनी केली आहे। वित्त आयोगाचे निधीही महापालिकेला अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे शहराची सुव्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर देता येत नाही। हे वास्तव विधान परिषदेत अधोरेखित करण्यात आलंय। सभापती महोदय, महानगरपालिका स्थापन करू 85 ला आमची महानगरपालिका अमरावती स्थापन झालेली आहे। त्याचं उत्पन्नाचा स्रोत टॅक्स आणि नंतर आता जीएसटी आणि वित्त आयोग। आता महानगरपालिका आमची जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जे भेटते त्याच्यात आम्हाला जवळपास ज्यावेळेस टॅक्स व ऑक्ट्रा होता, ऑक्ट्रानंतर आपण त्याला स्थानिक कर लावला एलबीटी आणि त्याच्यानंतर मग आपलं ते परिवर्तित झालं जीएसटीमध्ये। तर त्यावेळेस आमच्या इथं ऑक्ट्रा असताना जवळपास जे उत्पन्न येत होतं ते स्थानिक कराच्या याच्यात जवळपास आमचं कमी झालं, जवळपास 40% कमी झालं। 40% कमी झाल्यानंतर आपलं जीएसटीचं जे आपण देतो महानगरपालिकेला, तर ते आपण 8% जीएसटी त्याच्यावर देतो। 8% जीएसटी मागील 3 वर्षाचा आपण त्याचा ॲव्हरेज काढतो आणि मागचा 3 वर्षाचा ॲव्हरेज काढल्यामुळं आमचं जे स्थानिक कर जो होता तो एलबीटी कमी येत होता। तुम्हाला माहीत आहे की एलबीटी नको म्हणून राज्यात त्यावेळेस मोठं आंदोलन झालं। एलबीटीमुळं उत्पन्न कमी येत होतं, ऑक्ट्रामुळं जास्त येत होतं आणि आमचा जो 8%चा 3 वर्षाचा मागील काढला तो तुमचा स्थानिक करावर काढला, एलबीटीवर काढला, त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं। आज आम्हाला जवळपास ऑक्ट्रामधून जे पैसे भेटतात त्याच्यात आज आम्हाला 150 कोटी भेटतात, ते जवळपास 450-500 कोटी रुपये भेटायला पाहिजे होते। तर यात दुरुस्त करण्याची गरज आहे, कारण की ही बाब जसं नगरविकास खात्याची आहे तसंच जीएसटी वित्त विभागाची आहे। मी दोन्ही बाबी याच्यात वाचल्या, तर माननीय अजितदादा इथं उपस्थित आहे। माझं त्यांना विनंती आहे की आमचा जो जीएसटीचा गॅप आहे, आमचा तो जीएसटीचा गॅपबाबत आपण निर्णय घ्यावा। तसंच आपण जर पाहिलं तर महानगरपालिका अमरावती असो की ड वर्ग महानगरपालिका असो, तिथं नगरोत्थानमधून आपण पैसे देतो आणि नगरोत्थानचा आपला जो GR आहे त्या नगरोत्थानच्या GRमध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद यांचं 30% कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे असा आपला GR आहे। परंतु ह्या ड वर्ग महानगरपालिका जी आहे ते 30% रेव्हेन्यू देऊच शकत नाही आणि त्याच्यामुळे नगरोत्थानचं जो निधी आहे तो अशा ड वर्ग महानगरपालिकेला मिळू शकत नाही। म्हणून हा जो 30% नगरोत्थानचा नगरपालिका आणि महानगरपालिका ड वर्गाला जो आहे तो 5% करण्यात यावा, त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला पैसे भेटतील। तसंच आपण जर पाहिलं तर वित्त आयोगाचे जे पैसे मिळतात, वित्त आयोग हा असं 2 वर्ष झाले वित्त आयोगाचे पैसे आम्हाला मिळाले नाही, ड वर्ग महानगरपालिका असो किंवा इतर महानगरपालिका। कारण की आपल्या नियमामध्ये असं आहे की वित्त आयोगाचे पैसे जे आपण वितरित करतो तिथे जर बॉडी नसेल
तर बॉडी नसेल तर ते पैसे आपण वितरित करत नाही आणि त्याच्यामुळं आज जवळपास 2 वर्ष झाले वित्त आयोगाचे पैसे महानगरपालिका यांना मिळत नसल्यामुळे महानगरपालिका अडचणीत आल्या आहे. कारण की वित्त आयोगाचे पैसे आपण कचरा सांडपाणी याच्यासाठी वापरतो आणि ते पैसे येत नसल्यामुळे आमची परिस्थिती महानगरपालिकेची दिवसेंदिवस खालावत आहे आणि कर्मचाऱ्याचे पगारसुद्धा होऊ शकत नाही. कारण की टॅक्स रिव्हिजन आम्ही केलेला आहे. आम्हाला जो 35 ते 40 कोटी रुपये टॅक्स पूर्वी येत होता, आम्ही त्याचं संरक्षण केलं. संरक्षणातून आज जवळपास 100 कोटीपर्यंत टॅक्स येत आहे. परंतु तरीसुद्धा आमचं त्याच्यातून भागत नाही, कारण की वित्त आयोगाचे पैसे येत नसल्यामुळं सर्वात स्थान आमच्या इथं पडलेलं आहे. अमरावती महानगरपालिकेवर निर्माण झालेलं आर्थिक संकट अत्यंत चिंताजनक आहे. आमदार संजय खोडके यांनी याविषयी विधान परिषदेत स्पष्टपणे आवाज उठवला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आणि सरकारचा पुढील निर्णय काय असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.